बराच वेळ गेला, भरपूर वेळ गेला, साधारण 5 मिनिटं. म्हणजे सागर जशी शेंडी काढतो ना, टाकली काढली मासे चला पटापट पटापट झटपट, तसा प्रकार नाही आहे. खूप कष्ट आहे तिकडे. काल पण माका एक गावली म्हणून मी हे कांगले गरवणार आहे राग आहे. एक गेली ना. हो एक चला. अशी रमान राहू अशी पलटी मारता रे, पलटी मारून होता खडता. मी तुझं बघ थै गजबदीची थै गरवतो ना. अरे झापली बिबली बघ आधी. ह्या बघ सावाचा काय केलंय ना बघ. ह्या बघ. आणि आपले मित्र आहेत, सागरचे मित्र राजेश भावकर, त्यांनी काढले इकडे. खूप झालो बघा, व्हिडिओ घेऊ नको आता. खूप झालो बघ. उभा आता पडला काय काय विषय काय विषय काय हे आपला ना. तू कसा म्हणजे शेंडी टाकला की लगेच खेचायला घेतो ना. हे दगड आहेत खाली सर्व, त्याच्यामुळे ती दगडामध्ये मारलेली आहे शेंडी. मासा जास्तीत जास्त दगडांमध्ये असतो. ओके. हा ते पुढे पुढे आली जरा पुढे. इकडे आपला सागर आहे हा आणि ऐकते ना, आम्ही एका नवीन लोकेशनला आलोय. तो ऐकते ना जा खाली. होय आता ऐकते ना, आता हलवी होता तू. आता इलाच ना समोर होता, तोंडासमोर वरती उंबाळ मारलेला मोठा. ऐकते ना तू आता हस्तेच्या तुझ्या पुढे जरा आणखी पुढे. हा आता खाली वाकायचं जरा पुढे येऊन. ऐकतेच कधी मारलेला, ऐकतेच कधी मारलेला उंबाळणी आता. हा हे बघ. सावकाश मात्र काटो फक्त बघ सावकाश. काटो मात्र सावकाश. आता ओढून नाही येत की. हा नाही गेली. हा आता काय उंबाळ सोडता येतं का? ह्या साईडला लेफ्ट साईडला उंबाळीला परत आपल्याला शेंडी खेचता येत नाही. दगड आहेत ना, दगडांमध्ये पडली ना. हा जमा करावी लागणार अशी. असं. हा ती अशी रावतली झोपान रावतली. आता काढणार कसा माझा तो. काय ती ट्रिक बघूया आता. सागर ही फिशिंग तू करत नाही. अशी फिशिंग नाही करत तू. अशी फिशिंग करायला आपल्याकडे असं स्पॉट नाही. हा आपण पलीकडे आलो ना मोरव्याच्या. होय पलीकडे आलो आपण इकडे. म्हणजे आपण लोकेशन सांगायचं नसतं ना लोकेशन. नाही हे सगळ्यांना माहिती आहे ना. हे माहिती कॉमन लोकेशन आहे. आणि इकडे कोण नाही, इकडे कोण येणार नाही ह्यांच्याशिवाय. हा सगळे दगड आहेत. इकडे तू जाळं मारलं तर फाटून जाणार. ओके. हा मासा राहायला बाजूला ती जाळं फाटून जाणार. पण ह्यांना कशी सवय आहे लहानपणापासून. ते बघा मासा बघूया. काय बांधवशी आहे. जवळ करतात. 3 मिनिट झाले आणि लेंथ वाढल्यामुळे बराचसा भाग कट केला मी. बराच वेळ गेला तरी. एकदा शेंडी टाकली की सागर कसा चुटकी सरसी असा शेंडी ओढून घेतो, मासे दाखवतो, तसा विषय नाही आहे. एखादी गॅप भेटली तरी वाचणार आहे सागर. एखादी गॅप भेटली तरी सटकून जाणार, निघून जाणार ना ती. आहे काय. चला अखेर किती आहे. एक आहे. अरे बाप रे, काय साईज आहे खतरनाक. सागर शेठ पाटा आला. हा मोठा असतो. ओके. काय साईज आहे बघा ना, खतरनाक. ही बा हेच बांधवशी मी काढायचो. 2 आले. ही बिग साईज आहे. मांजर काढायची. होय शेवळ जाणून काढायचो. तुझं नाव काय. आबा गावकर. आबा गावकर. आपल्यासोबत आबा आहे, आबा गावकर. आणि त्याने मस्त एकदम
पण बराच वेळ गेला, भरपूर वेळ गेला, साधारण 5 मिनटं. म्हणजे सागर जशी शेंडी काढतो ना, टाकली काढली मासे त्याला पटापट पटापट झटपट, तसा प्रकार नाही आहे. खूप कष्ट आहे तिकडे. नाही काल पण माका एक गावली म्हणून मी हेंका अंगले गरवणार आहे राग आहे. एक गेली ना. हो चला. अशी रमान राहू अशी पलटी मारता रे, पलटी मारून होत्या खडता मी तुका बघतोय तू थंय गजबाजीची थंय करवतो ना. या बांदोशी पाक- बांदोशी. चला आबा. उद्या खावचा दिवस चला. ना. उद्या सकाळी येतो. आणि सागर शेठ आत्ताचं मिशन काय आपलं? हा? आता मिशन काय? मिशन अँगलिंग. अँगलिंग. ओके, अँगलिंग म्हणजे किंगफिशर. किंगफिशर खंड्या पक्षी. येस. हां, त्याची जी नजर असते ना, तीक्ष्ण नजर, त्या तीक्ष्ण नजरेची मासेमारी. म्हणजे लांबून तुम्हाला समजलं पाहिजे का मासा तिथे आहे आणि तुमचा जो आर्टिफिशियल मासा आहे तो तिथे जाऊन पडलाच पाहिजे. पडायला पाहिजे. ओके. असं पकड. आणि त्यावेळेला कुठला मासा तिथे लावला पाहिजे ह्याचंही नॉलेज पाहिजे. हा, याचं पण knowledge पाहिजे. हां. नाहीतर तिकडे असायचं कोकर आणि तू लावायचा कुठला तरी रबर शेड किंवा सॉफ्ट ओके. त्याला पकडणार नाही. तर सागर, आपल्या व्हिडिओला प्रतिसाद मिळाला काय? हा? आपल्या व्हिडिओचा किंगफिशर सागर. हा, किंगफिशर सागरचं माझं चॅनल चालू केलं ना, हां हां, तर एका शॉर्ट व्हिडिओला 1000च्या वरती व्ह्यू आले काय म्हणतो? 2 दिवसात फक्त. ओके. फक्त फिशिंग. फक्त फिशिंग. ओनली ऑन फिशिंग. ओनली वन फिशिंग. ओके. बाकी काय नाही. बाकी काही नाही. आता सागरचे मित्रमंडळ आले तिकडे, तर मोरवे बीच आणि पलीकडे तांबरडेक बीच. लोकेशन चेंज केलं, इकडे आलो. बऱ्याच दिवसांनी आपण आलो होते केतकीच्या बनी, जे आपलं केवड्याचं जे बन आहे ना मोरव्यातलं. हे फळ बघा, केवड्याचं फळ. काटे आहेत त्याला, पानाला पण काटे आहेत. हे फळ साधारण अननस असतं ना त्या टाईपमध्ये. हे कच्चं फळ आणि हे पिकलेलं फळ. आणि हाता म्हणतात ना, हाता फुल त्याचं जे आहे ना ते आता दुर्मिळ आहे, दिसत नाही आता. ते काही ठराविक सीझनला येतं. इकडे फळं लागली आहेत, तिकडे फळं आहेत, पुन्हा ती रुजणार. असं घनदाट असं जंगलदार झालं त्याचं केवढं. हे सोलर लाईट लावली आहे, तर रिझन समजलं नाही, पण असो बरं झालं. तेवढंच रात्री कोण फिशिंगवाला आले ना त्यांना थोडासा एक आधार झाला. वनराई. इकडे आपल्याला हात्याचं फळ मिळालं. पण खातात. काय म्हणतो? भेट जरा. अरे मी एवढ्या दिवस येतोय ना, दाखवतोय. मला वाटतं जंगली फळ आहे. आता बघा, फळ काढताना काटाही लागला माझा हाताचा. हाताची फळं. हे बघा, हा छोटासा काटा लागलाय. म्हणजे केवडा म्हणतात तेच ना, हा, तेवढं. केतकी. केतकीच्या बनी. ते वरती पिकलेली आहे ती बघ. येस. वरती इकडे पिकलेली आहे ती. हा. ओके. ती बघ तिकडे पिकलेली आहे. हां, तुला झूम करून दाखवतो. मला फळफळा लागलेली आहे तिकडे. पण सागर, म्हणजे तू स्वतः खाल्लाय का? फोडून बघ ना जरा, आतमध्ये काय ना ते बघूया जरा. कसा प्रकार आहे? म्हणजे अननसासारखं सॉफ्ट नाही आहे ते. पूर्ण परिपक्व नाही आहे ते. पूर्ण फळं हे नाही, पिकलेलं नाही. पिकलेलं नाही, कडक आहे, भरपूर हार्ड आहे. म्हणजे काय प्रकार आहे? आतमध्ये गर असतो का? बिया असणार त्याच्या. नरम असतो, नरम असा. हां हां हां. ते खायचं असतं. ओके. त्यातलं गर खातात असं सागर बोलतो. सागरने कुठेतरी व्हिडिओ बघितला आहे. आमच्या इथे कधी कोणाला खाता आम्ही बघितलं नाही. पण जे हाताचं फळ आहे ना, हाता म्हणजे केतकी, केवडा. समोरची फळं लागली आहेत, त्यातलं एक फळ. आणि ते फळ राहू द्या तिकडे. आपण जाऊया, ते आपलं टार्गेट करूया. आपलं टार्गेट म्हणजे मासेमारी. तर आता जाऊया ते सागरसोबत. सागर निघाला, सज्ज झाला. एक हिरव्या रंगाचा मासा लावला आहे. या चला. या तिकडे कास्टिंग केली. आज समुद्रकिनारीची कास्टिंग आहे. आणि इकडे बाजूला निसर्गरम्य असा डोंगर, एक बाजूला समुद्र. सगळं मस्त, बरं, एकदम शांत, निर्जन. कुठलंही घर नाही, कुठलाही आवाज नाही, फक्त समुद्राचा आवाज 24 तास, लाटांचा आवाज 24 तास. हे मस्त वाटतं एकदम. जरा वेगळे पण वाटतं काहीतरी. सागरचे मित्र आहेत तिकडे, या बाजूला पण आहेत, तिकडे पण आहे. आणि दैबावला गेलेलो. दैबावरून आत्ता इकडे डायरेक्ट मोरव्यात आलो. पण काय गडबड झाली माहिती आहे? आता मी सध्या करतो ते फोनने शूट करतोय.
आपला कॅमेरा अडकला पलीकडे तांबड टेकला. मी चार्ज करायला लावला आणि सागरचा कॉल आला नसतावर जायचं आहे. आता आम्ही नसतं म्हटलं तर संगम पॉईंट म्हणजे इमॅजिन करतो तांबडेकचा त्या बाजूचा. पण सागर बोलला आपल्याला मोरव्यात जायचं आहे. आता करणार काय, आम्ही मिडवाहून डायरेक्ट इकडे आलो. आता पर्याय आमच्याकडे एकच आहे, मोबाईलने शूट करायचा. सागर काय रिझल्ट काय ओढतंय, काय हालचाल दिसते? इकडे आता उडी मारली माझ्या. हां हां पोकर आहे. उडी मारली पोकर. ओके फक्त आपल्याला मिळाल्या पैसे देवाला सांग. हां. आणि इकडे लाटेने थंडगार पाण्याने पूर्ण भिजवलं. पाणी गार आहे. म्हणजे वागळी आली. यस संकेत दिलेला आहे. आणि बरेचसे वागळी त्या बाजूला असतात ना वागळीवाले, तांबडेकला असतात जास्त करून, त्या नसतावर वागळी पकडणारे लोक आहेत ना तिकडे जास्त असतात. हां ओके. आली ना ते पूर्ण किनारपट्टीला सगळीकडे येते बघ. हां हां हां. सागरने सांगितल्याप्रमाणे पाऊस आलेला आहे आणि आता छत्री उघड्या. तुझ्या डोक्यावर नॅचरल ड्रोन आलेला माहिती आहे तुला? नॅचरल ड्रोन माहिती आहे तुला? होय हां घार आलेली. हां आणि ती परफेक्ट तिकडेच होती, तुझ्या सेंटरलाच होती. म्हणजे टार्गेट तिचा टार्गेट आणि तुझा टार्गेट एकच आहे. पण बघूया आता कोणाला मिळतंय ते. हां दोघांचं टार्गेट सेम आहे. तिलाही मासा दिसला आहे तिकडे, मासे आहेत तिकडे पण ते पकडत नाही आहे, त्यांना भूक नाही लागली आहे. पण घारीला मात्र भूक लागली आहे आणि सागरलाही भूक लागली आहे माशांची. आणि घार आता थोडी दूरवर गेली कारण तिला लक्षात आलं तिच्या काय सागर तिला काही देणार नाही. काय सागर शेठ काय आहे काय? बाप रे बघ काय साईज आहे. बाहेर काढ रे का. हां 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 यस बरीच मोठी आहे. जिवंत आहे ना अजून? मी अरे धापली बिबली बघ आधी. या बघ सावाचा काय केलंय ना बघ. या बघ. आणि आपले मित्र आहेत सागरचे मित्र राजेश बावकर, त्यांनी काढले इकडे. व्हिडिओ घेऊ नको आता खुद झालो बघ कसला मारल्यांदा बघ मांडावक्या. ओके फोटो काढा फोटो काढा. आणि राजेश बावकर दहीभाऊ ना? हा दहीभाऊ बावकरवाडी मधले. जाम खुशा. ओके किती किलो होईल साधारण? 3 किलो 3 किलो होणार. हां 3 किलोची आहे पूर्ण साईज मध्ये बघा. 1200 रुपये जमा झाले आजची. दिवसाचा रोज सुट्टी. बरं आहे. सागर शेठ आपल्याला कधी मिळणार? हे असताना ह्यांचे देवचार चालतात. आणि अँगलिंगची हीच कमाल आहे, एक एक दिवस असं मोठं टार्गेट मिळणार.